हॅलो फ्रेंड्स, मी तुम्हाला आज दाखवणार आहे इडली रव्यापासून इडली कशी बनवायची। तर ही इडली आपण तांदळापासून बनवलेली नाही आहे, इडली रव्यापासून बनवलेली आहे। त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये 3 वाटी इडली रवा घ्यायचा आहे। त्यासोबतच 3 वाटी इडली रव्याला 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे। त्यानंतर रव्याला आणि डाळीला आपण स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून घ्यायचं आहे। हे बघा, मी इथं धुत आहे। त्यानंतर ही डाळ पण मी धुवून घेतलेली आहे आणि भिजत घालण्यासाठी डाळीमध्ये आणि रव्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। ही डाळ आणि रवा आपल्याला 4-5 तास भिजत ठेवायचा आहे। त्याचसोबत मी डाळीसोबत 2 चमचे पोहे भिजत घातलेले आहेत। पोहे मी स्वच्छ धुवून टाकलेले आहे। त्यानंतर हे मिश्रण आपल्याला ही डाळ आणि रवा 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचा आहे। हे बघा, 4-5 तास झालेले आहेत। त्यानंतर या डाळीतलं आणि रव्यातलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही डाळ मिक्सरवर बारीक वाटून घ्यायची आहे। हे बघा, जेवढं लागेल तेवढंच पाणी, थोडंसं पाणी ठेवायचं। मी जास्त पाणी ठेवलेलं नाही रव्यामध्ये। आणि डाळ मिक्सरमधून काढून घेते। थोडंसं वाटल्यास तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं पाणी घालू शकता। थोडंसं पाणी घालून 2-3 चमचे पाणी घालून ही डाळ एकदम बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। त्यानंतर ही वाटलेली डाळ त्या इडली रव्यामध्ये मिक्स करायची आहे। हे बघा, अशा प्रकारे ही डाळ सगळी काढून घ्यायची आहे इडली रव्यामध्ये। आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण चांगलं एक मिक्स करायचं आहे। हाताने फेटलं तरी चालतं किंवा चम्मचने फेटू शकता तुम्ही, पण आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे एक 10-12 तासांसाठी दमट ठिकाणावर ठेवायचे। हे बघा, 10-12 तास झालेले आहेत। हे बघा, आपलं पीठ कसं व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिश्रण बनवून घ्यायचं आहे। तुम्हाला लागेल तसं पाणी तुम्ही घालू शकता, फक्त कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे। हे बघा, ह्यानंतर आपल्याला इडली पात्राला टिश्यू पेपरनी किंवा तुम्ही ब्रशनी कशाने सुद्धा तेल लावून घेऊ शकता। तेल लावल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बॅटर घालायचं आहे इडलीचं। बघा, याच्यामध्ये इडलीचं बॅटर घालतीये। त्यानंतर आपल्याला ही इडली 15 मिनिटं गॅसवर ठेवायची, 15 ते 20 मिनिट, आणि थोडंसं थंड होऊ द्यायची 15-20 मिनिटांनंतर आणि काढून घ्यायची। ही बघा, आपली इडली किती छान मऊ, सुंदर आणि जाळीदार पांढरी शुभ्र झालेली आहे। त्यासोबतच मी त्याच्यासोबत सांबार आणि चटणी सुद्धा बनवलेली आहे। तुम्हाला आवडल्यास